नमस्कार. आजपासून मी ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे बँकर्स फॅमिली. आता बँकर्स फॅमिली मी नाव का ठेवलं? माझे मिस्टर हे बँकेमध्ये जॉब करत असल्यामुळे मी डिसाईड केलं की चला आपण आपल्या चॅनलचं नाव बँकर्स फॅमिली असं ठेवूया. मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगिंगमध्ये बँकर्स रिलेटेड सगळ्या व्हिडिओज दाखवणार आहेत. म्हणजे बँकर्सच्या फॅमिलीमध्ये किती प्रॉब्लेम्स येतात, कुठे कुठे ट्रान्सफर होतात आणि किती ठिकाणी जाऊन ॲडजस्टमेंट करावी लागते, हे सर्व काही माझ्या हे ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. शिवाय बँकर्स लाईफ कशी असते, म्हणजे माझे मिस्टर जे बँकेत काम करतात त्यांना किती काय गोष्टींना सामोरं जावं लागतं, काय प्रॉब्लेम्स येतात, तेही मी तुम्हाला याच्यामधून दाखवत जाईन. तर आजचा माझा हा पहिला ब्लॉग होता आणि मी आपल्या नेहमीसारखीच सुरुवात केलेली आहे. म्हणजे नॉर्मली आपण आपल्या घरामध्ये कसं सकाळी उठल्यापासून घराची साफसफाई करतो तसंच मी केलेलं आहे. सकाळी उठल्यापासून मी पहिल्यांदा घर झाडून घेतलेलं आहे. घर झाडल्यानंतर मग मी जरा घरातून क्लिनिंग, म्हणजे टेबल हा आमचा घरामध्ये डायनिंग टेबल आहे पण तो वाटत नाही आहे, कारण की घरामध्ये खूप पसारा होतो. म्हणजे छोटं बाळ असल्यामुळे मला आवरणं जरा शक्य होत नाही. त्याच्यामध्ये आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होते, तर बाळ आणि ते काही झोपलेले होते निवांत. तर म्हटलं एवढ्या टाईममध्ये आपण आवरून घेऊयात आणि मी जरा टेबल आवरायला घेतलेला आहे. आणि लहान बाळ घरामध्ये म्हटल्यानंतर किती आवरा, शेवटी ते पसारा होणारच आहे. तरी पण एक आपण घरामध्ये महिलांना खूप आवड असते की घर नीटनेटके ठेवण्याचं. मलाही तेच आहे आणि मी ते करते. जेवढा टाईम भेटेल मला मी तेवढं ते करत राहते आणि मला आवडसुद्धा आहे. तर आजचा माझा ब्लॉगिंगचा पहिला दिवस आहे, तर म्हटलं आज सकाळी उठून सगळी कामं पटपट आवरून घेऊयात. आणि स्पेशली मला काय करावं समजलं नाही, म्हणून मी म्हटलं की चला आपले डेली लाईफ जे आहे, डेली जी रुटीन आहे तेच ब्लॉगिंगमध्ये दाखवूयात. म्हणून मी सकाळी उठल्यापासून साफसफाई करून मग आवरायला लागलेले आहे. त्यानंतर मग आपले एक म्हणजे नाही का, एक आपली संस्कृती असते की दारामध्ये रांगोळी काढायची. आणि मी आज माझ्या ब्लॉगिंगचा पहिला दिवस असल्यामुळे मी ठरवलं की चला दारामध्ये रांगोळी काढूयात. आणि मी छोटीशी अशी दारामध्ये रांगोळी काढली आणि त्यानंतर म्हटलं चला आता आज काहीतरी गोड बनवूयात, म्हणजे स्पेशल काहीतरी. मग आपला एक शिरा, आज मी शिरा बनवणार आहे गोड, कारण की माझ्या आज यूट्यूबमधून स्टार्टिंग होत आहे, आज नवीन व्हिडिओ पडणार आहे माझा. म्हणून म्हटलं की चला आज शिरा बनवूया. म्हणून आज मी शिरा बनवायला घेतलेला आहे. आणि तसंही आता माझं बाळ उठलेलंच आहे. ते मी किचनमध्ये असेल की लुडबुड करायला येईलच. आता फार कमी टाईम भेटतो ब्लॉगिंग करण्यासाठी. मला जेवढं भेटेल टाईम तिथून मी करेन असं मी ठरवलेलं आहे. स्पेशली मला ब्लॉगिंग का करायच्या आहेत, कारण की मी 4 वर्ष झालं इकडे गुजरातमध्ये राहतो आहे. आम्ही ट्रान्सफर माझ्या मिस्टरांच्या इकडे असल्यामुळं मराठी लोकांशी फार कमी कॉन्टॅक्ट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये हाऊसवाईफ मी, त्यानंतर एक बाळाची आई, मग त्यामुळे जास्त कोणाशी कॉन्टॅक्टच होत नाही माझा. तर म्हटलं चला ब्लॉगिंगच्यामुळे तरी आपल्या मराठी लोकांशी आपला कॉन्टॅक्ट राहील, त्यांच्याशी बोलणं होईल आणि आपण त्याच्या कनेक्ट राहू, म्हणून मी हे ब्लॉगिंग चालू केलेलं. आणि मला माहिती आहे मला मराठी लोक हे सपोर्ट करतील, जे माझे व्हिडिओज वगैरे बघतील ती लोक मला सपोर्ट करतील ह्याची मला आशाच आहे. आणि आपली मराठी लोक कधी पण लोकांना मागे ओढत नाही, नेहमी पुढेच नेतात. थँक्यू.